इको जातो कांगालोचनी
विठ्ठल 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 गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने चंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी ए गुरु ब्रह्मा ए गुरु विष्णु ए शंकर भगवान आपके चरणों में प्रणाम आपके चरणों में गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा त्यांच्या गुरुपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह
लादलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेले अभंग संत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, भगवान श्री कृष्णाने गोकुळेमध्ये किती सुख केलं त्या सुखाचे यथार्थ वर्णन करतात. कीर्तना सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्ताचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या 50 वर्षांनी पाहून झालेली महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंच गाव महर, बरोबर आहे ना, महरळ. तसे आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन, आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली अण्णा बाबा साहेबांनी आज खूप आवडीतून तारीख घेतली, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. नाही थोडं वाजवा ना, थोडं टाळी टोल ना काय का तुम्हाला. तसेच मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या आई बहिणी, भातदार, चोपदार, बिवडे कॉलेजच्या पुरी, पळून जाणारे पोरं, बापाला धोका देणारे पोरी, झाले ना सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं मी, काय ना गाव बांधगड विठाल अण्णा बाबांनी आज काल्याचं कीर्तन ठेवलं आणि काल्याचं कीर्तन ठेवणं म्हणजे भाग्य पाहिजे. भाग्य नाही ना तो माणूस करू शकतच नाही, भाग्यच नाही ना, पण तो माणूस करू शकत नाही. पण आपल्या अण्णाकडे भाग्य आहे. तो टाळी वाजवा थोडं तुमच्या, हा तू वाजत जा थोडं टाळी, कधी चमकल्याचा भरोसा नाही. हा थोडं हाताने टाळी आणि मुखानं ना. मी एवढं तासभर तुमच्याकडे काम विठाल भाग्य नाही ना तू माणूस करू शकत नाही. मंदिरात जाण्यासाठी काय पोरे उठ, तू उठ, ते चप्पल तिकडे फेकून दे, चप्पल फेकून दे. ए उठ रे, उठ. ते बघा इथं ठेवत होतो चप्पल, आता काही दिवसांनी इथं ठेव. ए बरं बस खाली. हा उठ 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 उठ. हा मंदिरात जाण्यासाठी मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? भाग्य पाहिजे. काय पाहिजे? भाग्य पाहिजे. खाली देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे आणि दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून भाग्यवंत घरी भजन पूजन, हो भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, जोरदार टाळी. नाही म्हणजे यांचं 20-20 वर्षाचं तप आहे, आपल्याला काय माहित नाही. कोणी उठायचं माझ्या पोरला पकवा शिका, तू चुप बस खाली टेक. काय ना अगं भानगर करतो, पकवाल्याच पोरग येडा निघाला आणि तुझं कुठं पकवा शिकाल नाही. तू तसंच जमतच नाही. विधान आहे आजच्या कीर्तनाचा प्रतिपत्ती विश्वास आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री कृष्णाने गोकुळीमध्ये खोड्या केल्या, त्या खोड्याचं अभंगाद्वारे यथार्थ वर्णन करतात. तुम्ही म्हणाल महाराज, सर्वजण ऐका, तुम्ही म्हणाल महाराज देव केव्हा अवतार घेतो? जेव्हा पृथ्वी मातेला पाप सण होत नाही तेव्हा मात्र देवाला अवतार घ्यावा लागतो. एका दिवशी मात्र पृथ्वी मातेला पाप सहन होईना. पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे आली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा तुम्ही अख्खं जग निर्माण केले, तुमच्या हातात यांना आपल्याला जन्म घालण्याचं काम आहे. ब्रह्मदेवाच्या हातात. कोणाकडे?
ब्रह्मदेवाकडे. आपल्याला सांभाळण्याचं काम विष्णुदेवाकडे आहे आणि आपल्याला संपवायचं काम महादेवाकडे आहे. मग ब्रह्मदेवाकडे सांगितलं माझ्यावरती खूप पाप पडलाय, हे मला सहन होईना. मग तेव्हा ब्रह्मदेव, चंद्रदेव, इंद्रदेव सर्व विष्णुदेवाकडे आले आणि विष्णुदेवाला सांगितलं देवा तुम्ही महान आहेत, पृथ्वी मातेवर सुळसुळाट मारलाय पापांचा, ही पृथ्वी मातेला पाप सहन होईना, तुम्ही काहीतरी करा. मग तेव्हा सर्व देवांनी विचार केला आणि मग तेव्हा विष्णुदेवानं सांगितलं आता मी अवतार घेणार आहे. म्हणून अवतार तुम्हा धराया करणे, 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 अवतार तुम्हा धराया उधारावे धराया करणे, अवतार तुम्हा 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 धराया करणे. मग अवतार घ्यायचा ठरवला, सर्व ठरलं. मग तेव्हा एक विसरलं, पण अवतार कोणाच्या पोटी घ्यावं? लगेच देवाला अवतार घेऊ शकतो का? कोणाच्या पोटी तर यावं लागेल ना. बोल नका कोणी, पोटी तर यावं लागेल ना. म्हणजे वजनदार माता पिता पाहिजे ना. सोपं नाही ना. धन्य माता पिता, धन्य पाहिजे ना माता पिता. त्याच्याशिवाय देव येत नाही कोणाच्या पोटी. वजनदार माता पिता पाहिजे. आता कोणाच्या पोटी यावं? मग तेव्हा खाली स्वर्गाच्या खाली मग तेव्हा वसुदेवाचं लग्न देवकी सोबत होत आहे आणि कंस मामा आपल्या बहिणीची थाटामाटात वरात काढत आहे. आणि तेव्हा आकाशवाणी झाली आणि आकाशने सांगितलं ए कंसा, अरे तुझ्या बहिणीची वरात काढतोस ना थाटामाटात, तिच्या पोटी 8वा मुलगाला तुझा वध करणार आहे. मग तेव्हा कंस थरथर कापू लागला. कंसाने कसलाच नाही विचार करता आपल्या तलवार काढली आणि आपल्या बहिणीच्या पोटात घुसवणार. ते वसुदेवानं सांगितलं अरे कंसा, बाई मारणं पाप आहे, स्त्री मारणं पाप आहे, आणि जर तुला मारायचं असेल ना तर आम्हाला बंदीमध्ये शाळेत टाक आणि आमच्या एक एक मुलाला मार. मग तेव्हा आठवा जन्माला येणार. 8वा जन्माला आला. मग कंस मामाने पहिला मुलगा मारला, दुसरा मुलगा मारला, तिसरा मुलगा मारला, चौथा मुलगा मारला, 5वा मुलगा मारला, 6वा पण मारला, 7वा पोटातल्या पोटात जिरला. मग आता 8वा जन्माला आला. भगवान श्रीकृष्ण अवतरित झालेत. 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला. मग तेव्हा मात्र देवकी माता लढू लागली. देवकी माता म्हणू लागली सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. आता माझ्या बाळाला तो कंस राक्षस तुम्हाला माझ्या बाळाला मारेल, तुम्ही काहीतरी करा. आईचं प्रेमच वेगळं असतं. ज्या अर्थी भगवान श्री कृष्णाची आई डसा डसा लढत आहे आणि त्या अर्थी आपली तर आई काय लढणार नाही आपली. आईचं प्रेमच वेगळं असतं. अरे म्हणून बारके पोरं आई वडिलांची सेवा करा. एकदा हे शरीर निघून गेलं ना आणि आपले आई वडील गेले ना तर आपल्याला जगात आपल्या आई वडिलांशिवाय कुणीच नाही. अरे आई काय असते?
आई म्हणजे दुधावरची साय असते. एकदा आई निघून गेली ना समजायचं की सुखाचा समुद्र आटला. आई काय असते छोटाचा दुष्ट सांगतो भजन करा महत्व आई गेल्यानंतर कळत असते. अरे आई काय असते. 5 वर्षाचा बाळ होता. तो लहान असताना त्याची आई मरण पावली. एका दिवशी मात्र त्याची आई झोपेतच गतप्राण झाली. आईची बेतात अंगणामध्ये सजत होती. बाळ्या उठला आणि डोळे चोळीत आईच्या जवळ गेला ना आईला सांगितलं आई उठ ना आई माझ्याशी बोल गाई. आई मला शाळेत जायचे मला डब्बा करून दे ना गाई. आई उठ ना आई उठ ना आई मला शाळेत जायचं मला उशीर होतो गाई. आई उठ ना आई माझ्याशी बोल गाई. आई 2 शब्द तर बोल गाई. आई बाय आई म्हणून मी काळी मरली. आई काय उठे ना. मुलाने आगली लावून दिला त्यानंतर मुलगा घरी आला. सव्वा महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं. एक ध्यानात ठेवा पत्नी मिळाल्याच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते पण लेकराला माय नाही मिळत. घरामध्ये सावत्र आई आली. मुलाचा छळ सुरू झाला. सायंकाळ त्याला सकाळी खेळ द्यायची सकाळ त्याला सायंकाळी खेळ द्यायची. आणि मोलकरणी सरकेत तो कामात तो बळ्या करायचा. फरशी पुसायला लावायची झाडून काढायला लावायची आणि मोलकरणी सरकेत तो कामात तो बळ्या करायचा. एका दिवशी मात्र त्याच्या सावत्र आईला कुठतरी बाहेर फिरायला जायचं होतं. बाळ्याला बोलावलं. बाळ्या ही माझी ठेवण्याची साडी आहे तू याला प्रेस कर. बाळ्या आई मला प्रेस करता येत नाही गाई. खाता येतं का. बाळ्या प्रेस करायला लागला. प्रेस करतात न करतात त्याचा वर्ग मित्र धावत आला आणि सांगितलं बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. बाळा वही आणायला गेला.
आणि तशीच इस्त्रीत आपलेली त्या सावत्राईची साडी जळून खाक झाली. त्या खाक झालेला दुर्पवार त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचला. आई सायरावायरा धावू लागली. आई बळ्यापर्यंत पोहोचली. पाहते तर काय साडी जळलेली आहे. बळ्याला बोलवलं. बळ्या, तू माझ्या ठेवणीची साडी जाळीस. बळ्या, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बळ्या, बळ्या तू कपडे काढ. बळ्या कपडे काढला. बळ्या तू खाली वाग. बळ्याला वाटलं की सावत्र आपल्याला पायच पडायला लावते की काय. त्या बाईने त्या सावत्र आईने कसलाच न विचार करता ती तापलेली इस्त्री तशीच उचलली आणि त्या बाळाच्या पाठीवरती ठेवली. बाळा आई म्हणून चिंताने मरली. भला मोठा पाठीवरती फोड आलेला आहे. बाळाला अर्थ वेदना होऊ लागला. बाळ रडायला लागला. बाळा धावत धावत देवारापाशी गेला. देवाराच्या साईडला त्याचा आईचा फोटो लावून होता. गुडघे टेकवले आणि हात जोडले आणि सांगितलं, आई आई तुला जायचं होतं ना गाई. आई मला तरी घेऊन जायचं होतं गाई. आई तुला जायचं होतं ना गाई. मला जन्म कशाला दिला गाई. त्याच्या बाबांनी त्याला बोलवलं होतं. बाळ्याला वाटलं की सावत्र आईने काहीतरी चाळ्यात लावून दिले असतील. बाळ्याला बोलवलं. बाळ्या, रूमची कडी लावली आणि सांगितलं, बाळ्या खरं सांग, तुझी पहिल्याच आहे चांगली तर आताची आहे चांगली. बाळ्या खरं सांगू ना बाबा, खरं सांग. पूर्वीची आहे खोटारडी होती बाबा, आताची आहे खरं बोलते बाबा. पूर्वीची आहे म्हणायची, बाळ्या तू शाळेत नाही गेला ना तुला जेवायला नाही देणार. बाळ्या तू अभ्यास नाही केला ना तुला जेवायला नाही देणार. आणि थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायची बाबा आणि स्वतःच्या हाताने गाज भरवायची बाबा. आणि आताची आहे खरं बोलते बाबा, आताची आहे म्हणते, बाळ्या तू झाडून नाही काढला ना तुला जेवायला नाही देणार. बाळ्या तू फरशी नाही पुसला ना तुला जेवायला नाही देणार. बाबा 4 दिवस झाले बाबा पोटात अन्नाचा कण नाही हो बाबा, पोटात अन्नाचा कण नहीं. अरे इस दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. इस दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ नहीं मिलती. म्हणून आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला नाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. माझी मायेचा सागर दिला तिने म्हणून आई वडिलांची सेवा करा रे. ज्या आरती देवाची आहे डसा डसा लढत आहे त्या आरती आपली आई का लढणार नाही. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले
आणि भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, आई बाबा तुम्ही लढू नका, मी मारायसाठी आलोच नाही, मला कंस मारितही नाही, मी मारायसाठी आलोय. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मला इथून उचला आणि कुठं न्या. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला, मला इथून उचला आणि नंदाच्या घराला. देवा हे सर्व खरं आहे, पण आमच्या हातात पायात बिड्या आहेत ना. बाबा तुम्ही उचला तरी, उचलिला कमळापती पायाचे बंधने गळती. उचलल्याबरोबर काय कवळही उघडेले, हाताचे बिड्या अख्खे तुटलेले आहेत. विठाला 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 बापाने कसलाच नाही विचार करता सुनसुनाट रात्रीचे 12 वाजलेले आहेत, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आणि पुढा यमुने माता, पूर आलेला आहे यमुने मातेला. कसलाच नाही विचार करता वसुदेवाने हे यमुने मातेने प्रवेश केला. नाकातून तोंडातून पाणी जाऊ लागलं. तेव्हा देवाने विचार केला, आता परीक्षा घेण्यामध्ये काय मजा नाही. म्हातारं मरण, परीक्षा घेण्यामध्ये काय मजा नाही. मग आपलं भगवान श्रीकृष्णाने आपल्या डाव्या पायाच्या अंगठाने ते यमुना दर्शन दिलं. म्हणून महाराज म्हणतात, पूर चढला चाट काशी लाविला गोष्ट, काशी लाविला गोष्ट, काशी लाविला गोष्ट. पूर चढला चाट काशी लाविला गोष्ट, काशी लाविला दर्शन दिले यमुने मातेला आणि यमुना पुगंग झाली. मग तेव्हा आपलं वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला गोकुळीमध्ये ठेवलं आणि तिथली माया कुठं आणली, कुठं मथुरेमध्ये. आणि मथुरेमधून कोणाला उचलला, हे पोरा इकडे बघा, हा कोणाला उचलला मथुरेमधून, चित्तच नाही, चित्त चोरीले, चित्तच नाही ना. विठाला पण रात्र झालेले, रात्रीचे 1 वाजलेले. भगवान श्रीकृष्णाला गोकुळीमध्ये ठेवलं आणि सगळे निद्रिस्त झालेले, झोपलेले. पण नंद राजाची बहीण सुनंदा जागृत आहे. मग तेव्हा सुनंदाने आपल्या राजवाड्यात प्रकाश, दिव्य प्रकाश बघल्यावरती म्हणू लागली, नंद मामा, नंद मामा तुम्हाला मुलगा झाला, मुलगा. आगे सुनंदे महाराज काय सांगतेस, अख्खे गोकुळीला सांग. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला.
आमची गवळण दुसऱ्या गवळणाला सांगू लागली. ती गवळण म्हणजे महिला मंडळाच्या मनात एकही गोष्टी राहतच नाही. किती स्वच्छ म्हणे त्यांच्यामुळे यांचे काय हॅटॅक कमी का यांच्यामुळे मनात काही राहतच नाही ना. तुम्ही म्हणाल माझं कसं होईल, मी गेल्या माझ्या पप्पाचं कसं होईल. अरे तू मोकळ्या म्हणून जा काय तूच पप्पाचे बिस्किट आण, तू काय ना पप्पाचा विचार करतो तू. तसं जमत नाही. आपल्या मोकळ्या मनात मोकळं मन ठेवायचं. काय ना टेन्शन घेता. त्याच्यामुळं तुमच्या भागात एवढं आहे ना पुरुष मंडळीमध्ये हार्ट अटॅक जास्त झालेली गोष्ट तिथंच विसरणे. बरोबर का नाही. विठाल आहे विठाल आणि वसुदेवाने तिथली माया आपल्या मथुरेमध्ये आणली. मग दूध उठले. कंस मामा तुमचा 8वा वय नाही त्याला म्हणालाय उठा. मग तेव्हा कंस धावतच आला. कंस एकीकडे सुख चालू आहे कुठं गोकुळीमध्ये आणि इकडं मथुरेमध्ये दुःख चालू आहे. दुःख कुठे आहे माझा 8वा वरी घ्या इकडं. मग तेव्हा देवकी माताने सांगितलं अरे कंसा ही तर मुलगी आहे. मुलगी कायला मारतो. मुलगी तुला काय करणार आहे. पण मरणाची भीती. मुलगी काय करू शकते का. करू शकते. पण असं कंसाच्या मनात होतं काहीच करू शकत नाही ना मुलगी. अरे ही तर मुलगी आहे नाही पण मरणाची भीती. पायाला धरलं आणि गरगर 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 गर फिरवलं आणि धोंड्यावरती आपटणार. तेव्हा ती सुटून गेली. मग ते म्हणू लागले कंसा दुष्ट अरे तू मलाच काय मारतोयस. तुझं लागे वधी आणि उपजला मजा आधी. तू मलाच काय मारतोयस. मग तुला मारणारा माझ्या आधी गोकुळीमध्ये जन्माला आलाय. आणि असं कळल्यानंतर कंसाची अवस्था कटी झाली. दुष्टा चळका पासून आनंद करती घरोघर. गोकुळीमध्ये सुख चालू आहे आणि इकडे दुःख चालू आहे. कंस मामा थरथर कापू लागला. माझा 8वा वय तिथं आहे ही नाही. वजनदार माणसं होती पहिलं. विठाल आहे विठाल आणि गोकुळीमध्ये अनेक गवळण भगवान श्रीकृष्णाला पाहायला येऊ लागले. मग तेव्हा एक गवळण भगवान श्रीकृष्णाला पाहिल्या बरोबर ती गवळण म्हणू लागली पाहिला पाहिला
सुख चालू आहे आणि आपलं जगद्गुरु तुकोबारे म्हणतात अरे गोकुळीमध्ये जे भगवान श्री कृष्णाने सुख केलं पण ते कोणतं सुख केलं हे जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या प्रथम चरणात गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख घासावं लागते नाही नाही काय काय का नको मला चढता तू कीर्तन करताना कंबर का बांधतात मला काय माहिती नल्ड बांधायचं काम आहे काय पण ही चित्र असतात का काय पण तुम्ही लई पैसे घेता तुला काय करायचे कष्ट पाना इथं कष्ट पाना थोडं 10 वर्षाचं तप आहे आपलं फुकट काय नाही तुम्ही लई तुमचं लईच आयशे एक नुसतं म्हणायचं महाराजांची लई मजा मला चल माझ्यासोबत तुला रोज 500 रुपये देतो तो म्हणला मी गाणार नाही तुला कोण देतं गायला रताळ्या चल तिथं रती मारतीत असतात ना गायला तुला कोण देत टाकलं गाडीत ह्या टोकावून त्या टोकाला त्या टोकावून ह्या टोकाला ह्या टोकावून त्या टोक्याला 8व्या दिवशी खालीच उतर जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे मला सोपं नाही मला जसं कुकर मध्ये बटाटे शिजून निघतात ना तसं आम्हाला शिजून निघावं लागतं अवघड नाही विधान आहे जर तुम्हाला सुख भेटायचं असेल बारके पोरं तर तुम्ही एकच करा फक्त आपल्या जीवनात 2च देव आहेत आई आणि दुसरे म्हणजे आपले बाप आई म्हणजे रुक्माई आणि बाप म्हणजे विठ्ठल आपल्या दुसऱ्या देवांचे पाय पडू नका मी तुम्हाला काहीच म्हणत नाही एका दिवशी तुम्ही देवाच्या पाय पडू नका पण आपल्या आई वडिलांच्या पाय पडायचं विसरू नका आई वडिलांचे पाय पडा सकाळी उठल्याबरोबर मग देवाचे पाडा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई
वडील हे देवता आहे. या जगतमध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. अहो अर्ध्या रात्री उठणार कोण? बारके पोरं बोला चला. कोण उठणार? आई. जेवायला वाढणार कोण? आई. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कुणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर उठून जाईल ना, एवढा बरपाप कुठेच नाही. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. मग पप्प्या मात्र उड्याच आणू लागला, बायकोनं भाजी केली होय? अगं मग चालायचंच, मग नवीन आहे, मसलीचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाण वा 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 वा. आपलीच गाडी, आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, आणि तू वणतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आणि आई माता हटकुणी तर का. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई ना माने, औरत को बेईमान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ों को बेईमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे. ह्या जगत्वामध्ये आहे ना, सध्या आई वडिलांना कुणीच मानत नाही, कुणीच. येडी झाली पोरं आहे, ही पोरं आहेत ना बघा, ती बघू का काय नीट बस ना बेटे बेटे, सावधान, थाट बसा. नाही ते कीर्तनात आले म्हणून शांती आहेत. लई चित्र पोर आहे. आता एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, आणि पप्पे उठ म्हणले, तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, महाग काय? तो मला माझी छड्डी फाटली नाही म्हणला. अरे येड्या येड्या, तर सर तुला दिशा विचारताय आणि तू जर असे उत्तर दिला, सर पळून जातील ना. आता एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, तू 15 फळांची नावं सांग. तो म्हणला, सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले, शाबास. तो म्हणला, सर नारळ नारळ. गुरुजी म्हणले, शाबास. तो म्हणला, सर चिक्कू चिक्कू. गुरुजी म्हणले, शाबास. थांबले ते पोरग, ही चित्र होतं, थांबलं. मग मास्तरने विचार केला, ह्यांनी तर 3च फळाचे नाव सांगितलेत. सकाराम काय वारे शुटी आणली होती काल परवा तिकडं त्या आयनानगर जिल्ह्यामध्ये एका पोराने लग्न होतं. एका पोराने लग्नात एवढ्या जोरात शिटी आणली, एवढ्या जोरात शिटी आणली, मागून शिटी उपसली त्याची. तुम्हीच विचार करा, हवा किती पास झाली असं. तो म्हणला, सर चिक्कू चिक्कू. मग ते थांबलं, ते पोरगा ही चित्र होतं, थांबलं. मग मास्तरने विचार केला, ह्यांनी तर 3च फळाचे नाव सांगितलेत. सकाराम अजून 12 फळाची नावं सांग. तो म्हणला, सर 1 डझन केळी. 3 आणि 12 झाले ना 15. हे असली पोराग. एका सरांना विचारलं, पप्प्या उठ म्हणले.
दगड पाण्यात टाकल्यावर बुडतो का? तो म्हणला सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल. अरे कुठं दगडाला कुठं पोहता येत? टाळ नाही मेळ नाही कुठं पण काय पण जुडवायचं. आता का गणिताचा टीचर आले उठ म्हणले 5 मधून 5 गेले किती राहिले? तो म्हणला मला नाही येत. म्हणला अजून सोपं करून सांगा. हा एवढं येत नाही का 5 मधून 5 गेले? सरांनी सांगितलं तुझ्या आईनं डब्यात किती चपाती दिले? 2. 2तला 2 खाल्या खाली काय राहिलं? तो म्हणला भात. अरे येडा शून्य मान ना भात कुठं असतं का? आता एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला माझा जन्म बुधवारी झाला. तो म्हणला तुमचा केव्हा झाला? माझा तर रविवारी झाला. नाही नाही तुम्ही सण असून खोटं बोलताय. लाज नाही वाटत का? रविवारी जन्म होतच नाही का? सुट्टीच असती. सण म्हणले चुप बस कमराचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला सर आपल्या पुढं काय लय बोलायचं नाही. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही. बेल काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार आहे. म्हणून महिला मंडळ आज तुम्ही भगवान श्रीकृष्णाकडे एकच मागा. काय मागा? आईशा पुत्र देही गुंडा दादा दे लोकी देता दादा दे लोकी आईशा पुत्र देही गुंडा दादा दे लोकी देता लोकी देता दादा दे लोकी महिला मंडळ तिन्ही लोकात झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पोटी जन्माला पाहिजे. ही वजनदार पोरं असतात यांची कधी नादी लागत नाही. हे गप मन्या बोलता यांचा काही नियमच नसतो ना. लय पोरं आगाव. आता एक कलियुग आहे महिला मंडळ. कलियुगात संस्कार महत्वाचे. संस्कार आता संस्कारच नाही बारक्या पोरांना. म्हणून महिला मंडळ संस्कार घडवण्याचं काम आहे तुमच्याकडे. सध्या पोरं पुरुषांचं ऐकत नाही. काय मत आहे पुरुष मंडळी? बोला खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही. देवाचं दार ऐकत नाही ना. का ऐकत नाही? का ऐकत नाही माहिती आहे ना तुम्हाला. तर तुम्ही रोजच हान तंबाखू नाही. तंबाखू काय एवढंच एवढं तंबाखू आणतंय बापाला. एक पोरग माझ्या पुढं तंबाखू खात होतं तंबाखू. मी म्हणलं आय चला घरी तुझ्या बापाला सांगतो. तो म्हणला महाराज मी कोणालाच भेट नाही. आणि तेवढ्या त्याच्या बापाला आणि तंबाखू मागं लपवला असो. मी म्हणलं आता कसं भेला? तो म्हणला महाराज मी भेलो नाही. ह्याच्यातला अर्धा तंबाखू माझा बाप मागितला. बापाला संस्कार नाही मुलाला कसे संस्कार देतील? म्हणून महिला म्हणतात उठ रे तू उठ. हा उठ. हा मोबाईल पाहतो का? मोबाईल 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 पाहतो ना. काय पाहतो मोबाईल मध्ये? काय पाहतो? तू खाली बस. तू ट्राय घडीवाला. हा तू काय पाहतो मोबाईल मध्ये? हा यूट्यूब. तू खरं बोलायचं गेम पाहतो ना. हा येडी झाली पोरं येडी. काय कुठं पण मोबाईल. पहिला लेकरून जर लढायला लागला त्याच्या त्याला भाकरी द्यायची. भाकरी काय पप्पाची आई भाकरी भाकरी. आता आई काय देते? हा सांगायला तर लाज वाटते का? मोबाईल. महिला मंडळ तुमच्या पायी पुढे विनंती आहे बारक्या पोरांना मोबाईल देऊ नका. अरे आता सुद्धा माझी आई ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मला जेवायलाच नाही देत. काय मत आहे तुमचं? मी मान्य करतो तुम्हाला काम असतात ज्ञानेश्वरी वाचणं होत नाही. एक तरी ओवी वाचली पाहिजे. हरिपाठात पहिल्या पानावर लिहून ये वाचावी ज्ञानेश्वरून डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी आणि यशावर या टिकेशी. जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणार तरच तुम्ही उद्याच्या काळात जगणार.
नाही वाचणार आता तुम्ही उद्या नाही असणार म्हणून थोडं ज्ञानेश्वरी वाचत जा. आता इथले थोडं पुरुष मंडळी थोडे चांगले, प्रत्येक पुरुष मंडळी करतात थोडा बारका मोबाईल आहे, सज्जन आहे थोडे इकडचे. काही जणांकडे मोठा मोबाईल आहे, मोठा येडे झाली माणसं. आता एका माणसाने आहे ना संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला, संडास बाथरूम मध्ये ते गेलं तर गेलं, सरळच गेलं आणि व्हॉट्सअप खेळतच गेलं खाली. कधी कारण कार्यक्रम झाला माहितच नाही. येडे काय पण एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला. ते तुमच्याकडे ते मराठी बाथरूम नसतात, ते तुमच्याकडे इंग्लिश भांडं असतं, इंग्लिश भांडं. मी बसलो आणि आलं फोन. आता उचललं नाही ना, तुझा कार्यक्रम काय चालू आहे भाऊ, तू करतो काय, उचलला फोन. ते फोन मला नुसतं आडायचं, हॅलो हॅलो हॅलो, अरे चार्जिंग नाही की काय, हॅलो हॅलो, रेन नाही की काय, हॅलो हॅलो, अरे रेन नाही की काय, हॅलो. संडास बाथरूम मध्ये बोलूच ना, त्याला काय माहिती याचा कार्यक्रम काय चालू आहे. हॅलो हॅलो, अरे चार्जिंग नाही की काय, तरी संडास बाथरूम मध्ये बोला ना. मग तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज, मग तेव्हा त्या फोनवाल्याला कळालं ह्याचा कार्यक्रम काय चालू आहे. या असल्या का विठाला 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 मध्ये मोबाईल दिला. ते कानात घालायचं काय म्हणतात पोरं, हा यार बोल ना शेंबडे, ते कानात घालायचं काय म्हणतात, काय म्हणतात, हा उठ उठ, हा काय म्हणतात, हेडफोन. नाही नाही, तू तसलं वापरायचं नाही, तू अशी 3 पिन वापरत जा. म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही, म्हणजे रात्री 9ला चार्ज झाली का म्हणजे सकाळी 9ला उतरलीच. मग ते हेडफोन लावून गेला संडास बाथरूम मध्ये, त्याला संडासच येईना. मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं, एक बार आजा 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 आजा, तरी संडास येईना त्याला. मग त्यानं दुसरं गाणं लावलं, मेरी सपनों की रानी कब आएगी तू. आणि संडास आल्यावर आला बाबूराव, आता आला बाबूराव. काय पण आता तुमच्याकडे नाशिक खायला ते काहीतरी रोट्या भेटतात, रोट्या काय म्हणतात त्याला, ते हा तंदूर रोट्या, तंदूर रोट्या. 22 रोट्या आणतात काही जण, 22. ती माता माऊली घरचं खाती, घरचं. आणि तिला अख्ख्या रास तुम्ही झोपू द्यायचं नाही. आणि घरी आल्यावर फॅन लावला तरी वाट जायना, घरातून आलाय का. आणि ही काय म्हणते शेजारच्या बाईला, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको, माझा नवरा दुपारी 12 वाजता गुर्र 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 करतो आणि रात्री 1 वाजता पुर्र पुर्र. मी म्हणून राहिली त्यांच्या संग, तू असतील तर तेव्हाच पळून गेली असती. मग तू काय नाही गेली बाई पळून, काय म्हातारी. विठाला सर्वांनी असं हातोरी करावं, सर्व हातोरी करा. ते मागचे पुढचे सर्व काय पण आहे ते बसलेला हातोरी कर. दुरापाय मध्ये आहे का, जिल्हा परिषद आहे का, हात सर्वांनी प्रेमाने भजन करा. ठोकबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
बरं सर्वजण लक्ष द्या. आपण थोडं आता गोकुळीमध्ये शिरू. मग तेव्हा हळूहळू भगवान श्रीकृष्ण मोठी होऊ लागले आणि भगवान इकडं महिला व पुरुष मंडळी सर्वजण लक्ष द्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण भिंतीचा आधार घेऊन जेव्हा भगवान श्रीकृष्ण रांगायचे तेव्हा गुडघे काळे व्हायचे. कसे रांगायचे? डाव्या गुडघ्यान रांगत आई मनोनी म्हणत, 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 आई मनोनी म्हणत, आई हळूहळू भगवान श्रीकृष्ण भिंतीचा आधार घेऊन चालू लागले. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण चालायचे भगवान श्रीकृष्ण पायाच्या वाळ्याचा आवाज यायचा. कसा? छुम छननननन छुम छनननन छुम छनन 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 छुम छनननन छुम छनन छनन छुम छनननन छुम छनननन छुम छनन आई पशी आले. आई जवळ आले आणि आईला कमराला निसटून घेतलं आणि सांगितलं, अरे कृष्णा मी आता लोणी बनवत आहे, तू थोडं बाजूला हो, मी लोणी बनवत आहे. तेव्हा यशोदा म्हणू लागली, सोडणीचा हाताने रे माळ करू दे श्रीकृष्ण हळूहळू मोठी होऊ लागले आणि एक टीम भगवान श्रीकृष्णाने एक टीम निर्माण केली. चोरी भगवान श्रीकृष्ण टीम निर्माण केली आणि पेंद्या विद्या माझ्या गोद्या सुवान्या सर्वांना एकत्र करत, अरे काय तुम्ही बघा माझी बॉडी आणि तुमची बॉडी काय, तुम्ही अशी वाळून काय गेलेत? आपल्या इथं मथुरेमध्ये आपलं गोकुळीमध्ये दूध तयार होते, दही तयार होते, पण तुम्ही अशी वाळून गेलेला काय? देवा हे सर्व खरं आहे, सर्वजण लक्ष द्या, सर्व खरं आहे, पण आम्हाला भेटतच नाही ना.
म्हणजे माल माळ माळ महरचं म्हणजे गावाचं नाव काय महळ महळ येतच नाही महळ मरळ गाव महळ महाल महलचं माल ऐकून घे काय काय असणार बोलते त्या तिकडे महळवाडीचा माल आणि विकायला कुठे जात आहे नाशिकला म्हणजे माल महारचा आणि विकायला जात आहे नाशिकला तसं कसं आधी इथल्याला खाऊ द्या ना मग कसं भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले आधी गोकुळाला खाऊ द्या ना मग तेव्हा टीम घेतली म्हणजे आम्ही विकतो दही दूध तुम्ही काही करू नका मग तेव्हा लोक म्हणू लागले तुला पैसे खायचे असत्या म्हणजे पूर्वी लोक असेच होते आता हे असेच आहेत फक्त अन्न बदलून जन्माला आले लई चित्र विठाल मग तेव्हा पेंड्याने विचारलं देवा चोरी करायची पण काही नियम तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं चोरी करताना खपलन 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 म्हणायचं तो म्हणला का कपलन ऋषीने चोरी विद्याचा अभ्यास केला होता म्हणून चोरी करताना कपलन कपल म्हणणं ते माणूस सापडत हे फक्त ऐकायच्या गोष्टी आहेत चरित्र ते उच्चारावे याच्या भानगडीत पडू नका तुम्ही आणि तुम्ही जर चोरी केल्यावर कपलन म्हणला ना घरावाला बल्लमच काढेल हे चित्र मग ते अनेक खोळ्या करू लागल्या मग त्या देवाने सांगितलं पेंड्या जेव्हा गवळण येईल माती घ्यायची माती आणि तिच्या डोळ्यात टाकायचं पेंड्या म्हणला देवा गवळणानं चष्मा घालून आली तर मग आपण काटे टाकायचे मग तो म्हणला देवा गवळणानं स्वांडेल घालून आली तर तू देव म्हणले तू येऊच नको म्हणले तू मग अनेक खोड्या केला मग अनेक गवळणी गोकुळीमध्ये यायचे आणि यशोदेला सांगायचे यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोसुरिंगाना यशोदे मग इको द्या हालो बाळ तुझा ताना कुठवर सोसुरिंगाना यशोदे मग तेव्हा एकाने टीम केली मग एका घरात घुसले एक म्हणून लागली ए कृष्णा तू सर्वांच्या घरी गेला पण अजून माझ्या घरी आला नाही फक्त ये देवाने सांगितलं पेंड्या हिचं घर नंबर टाकून घे तो म्हणला मला माहिती म्हणला का माहिती गेला इलेक्शन आम्ही पेज यंग नव्हतो का म्हणले सर्व गेला माहिती आहे घराचे नंबर मग ढाका टाकला मग पेंड्याला सांगितलं पेंड्या तिकडून दरवाजातून पाय बरं मागच्या दारातून इथं 1.5 क्विंटलची म्हातारी बसलेली आणि पुढच्या दारातून पाय बरं हां इथं 20 किलोची कुंटनची सुनबाई बसलेली आहे सुनबाई सुना तर लई चॅप्टर आता लई हे सासांच्या तर लई हाल केल्या बा सुनाने अय सुना आल्यात काय तर अय म्हातारी चष्मा लाजी बाई सुना आल्यात ना नाही तुमची आली नाही तुमची फक्त म्हातारेच आले का सुना थोड़े कान खोल के सुना हाँ कान खोल के सुना थोडं सासूबाईला आई माना आणि सासूबाई तुम्ही लय टन उड्या हाणू नका तुम्ही सुनबाईच्या नावानं कडपडच थोडं बंद करा आणि हिच्या अशी हिचा बाप तसा 1.5 दिलन पीसच राहिला अरे काय एवढी बेकार आहेत का पण तुम्ही उलट फिरायचं तुम्ही म्हणायचं माझी सून आई 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 जगातच एक नंबर निंबू पिळूनच पोहे येणार आणि थोडं गोड बोला आणि म्हातारी काय म्हणती माझ्या डोळ्यात एक सुनबाईला आणायची सुनबाईला आण बाई आण लवकरच आण तुला
अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. हा जानेवारी मध्ये सून आली का मार्च मध्ये तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. थोडं गोल बोला आणि म्हातारे बिल्ला एक काम करीन. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे रावळे तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईनं ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त एवढंच म्हणायचं उठलीच म्हातारी घेतलीच भांडे आणि निघालीच घासायला. आणि म्हातारे म्हणले की साबण खाल्लाच करेन पण भांडी आई 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 आई. आरसात आजपासून सुनबाईने सासूबाईला आई मान. आता घरी गेलं काही काम असलं ना आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही धरू का तुमचं पाय. म्हातारी म्हणून माऊली जाऊर करता ध्यानात ठेवला का काय. आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही मला जन्म दिले नाही फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारे म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय सासऱ्याला बापासारखं प्रेम करतं सुंदर संसार करतं मला बी आई म्हणतं आणि तू कशाला चपात्या करते ओके बाजूला मी आहे ना ओके. जाम झाली म्हातारी चपात्या गुरगुर सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झाला या म्हणून हसलंच पाहिजे. आणि इथं महिला म्हणजे हसलेत ना हे सज्जन आहे. काही पुरुष म्हणजे हसले काही हसले नाही ते मागचे लपणा यांचं काहीतरी हसत सुद्धा नाही यांचे मुळ्यात दुखत काय माहित. हसत जा हसत जा. तशी आता वेळ खूप झालाय आता उरकायचं ना उरकायचं का वाढवायचं नाही नाही. आता रात्री कीर्तन आहे 7 ते आपलं 7 ते 9 निजामातला आहे तिकडं तेलंगणामध्ये का जाऊ का इथंच खेळ करू. आहे तुमचं जेवण झालेलं आहे ना नाही खरं बोलायचं खोटं बोलायचं जेवण झालेलं आहे ना नाही खरं बोला. पुरुष म्हणजे तुमचं झालंय का नाही तुम्ही उपाशी मी उपाशी चलो आपली जिथं आत्महत्या होईल मग. आता हे पोटात उंदर आलत आहे तशी वेळ खूप झालेली आहे. सर्वांना एकत्र केलं आणि पहिल्याची शाळा म्हणजे गाई राखणे. मग आपलं यशोदेनं सांगितलं कृष्ण्या तू आता इथं राहायचं लायकीतच नाही तुला शाळेत टाकते. मग सर्वांना एकत्र कर. पेंड्या म्हणा देवा आता खेळण्यात काही मजा नाही आता खाणे मला पोट्यात काय खेळायची सुख पोट भूक लागली ना आम्हाला इथं मारायची पाणी आली आपल्या तुम्हाला ना आम्हाला आणि त्यालाही पेंद्याला भूक लागली. मग सर्वांना एकत्र केलं आणि काला केला. तो काला तुकोबा नाही म्हणतात तो काला स्वर्गात सुद्धा भेटत नाही तू इथे भेटतो मी ठाला